भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. सर्वप्रथम रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच येथे उपस्थित माझ्या मैत्रिणींनो, माझे नाव कुमारी खदिजा इरफान शेख आहे. मी इयत्ता 4थी अ ची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. सर्वांना माझा नमस्कार. सह्याद्रीच्या कडा कपाऱ्यांनाही पाझर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडेही शहातील आणि विशाल नभालाही ज्यापुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजीराजे भोसले होय. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. त्यांना वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही, परंतु माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली. माता जिजाऊ बाळ शिवबाला रामकृष्णाच्या गोष्टी सांगत. जिजाऊंच्या संस्काराने शिवराय घडत होते. त्याचबरोबर तलवारबाजी, घोडेस्वारी देखील शिकत होते. शिवराय त्या दृष्टीने विजयी घोडदौड सुरू केली. त्यांनी तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, जीवा मोहाला अशा अनेक जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. त्यांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. शिवरायांची हिंदवी स्वराज्याकडे आगेकूच चालू असतानाच 1659 साली अफजलखानाच्या रूपात मोठे संकट आले. अफजलखानाच्या रूपातील वादळ प्रतापगडापर्यंत येऊन धडकले होते. जो तो चिंतातूर होता. आता महाराजांचं काय होणार? तहाची बोलणी दोन्ही पक्षाकडून सुरू झाली. शेवटी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट घेण्याचे ठरले. भेटीच्या दिवशी काय झाले? होता धिप्पाट असा अफजल खान शिवरायांना ठार करण्या बगले खाली दाबली मान. दुसऱ्या हाताने कटारीने केला वार. शिवरायांचा फाटला अंगरखा, चिलखताने वाचले प्राण. चपळाईने राजांनी खानाच्या पोटावर वाघनखाने केला मार. बिछव्याने खानाचा कोथळा बाहेर काढून संकटावर केली मात. अफजलखानाची सामना, पन्हाळगडावरील वेढा, शाहिस्तेखानाचे आक्रमण, पुरंदरचा तह, बादशहाची कैद अशा अनेक संकटातून बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे अशा स्वामिनिष्ठ सेवकांच्या मदतीने व युक्तिचातुर्याने शिवाजी महाराज सही सलामत बाहेर पडले आणि अखेर स्वप्न पूर्ण झाले. शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती अशा अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि नुसतेगिरीची महती पटवून देतात. शिवराय हे अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. प्रजेवर अन्याय करणाऱ्या शत्रूंचा त्यांनी बंदोबस्त केला.
ते नेहमी सर्वांना समान न्याय, सर्वधर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर या न्यायाने वागले. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन. असेच असावे मावळ्यांचे वर्तन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवरायांची शिकवण, हीच छत्रपती शिवरायांची शिकवण. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, साहस आणि विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात. शेवटी मी एवढेच म्हणेन की राजे असंख्य झाले आजवर या जगती, राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबासमान मात्र कुणी ना जाहला, पण शिवबासमान मात्र कुणी ना जाहला. गर्व ज्यांचा असे या महाराष्ट्राला, गर्व ज्यांचा असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवबा होऊन गेला, एकची तो राजा शिवबा होऊन गेला. अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.